नमस्कार. आम्ही दोघंही म्हणजे सीएल आणि मी अज्ञाताच्या काठावर बसलो आहोत अशी या कार्यक्रमाच्या पाठीमागची संकल्पना आहे. कविता जरी आम्ही अज्ञाताच्या इथे घेणार आहोत आणि आपण सारेजण कवी अज्ञात म्हटलं की कोण असा जेव्हा प्रश्न पुस्तक छपाई होण्यापूर्वी विचारला जायचा तोपर्यंत ठीक होतं, पण एकदा अज्ञात या नावानं पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा अनेकांना कळलं की हे अज्ञात म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून नाशिकचेच हे धवल केशधारी असे सीएल कुलकर्णी आहेत. पण आज मात्र या कार्यक्रमाचं शीर्षक ठरवताना अज्ञाताच्या काठावर असं म्हणण्याचं कारण इतकंच की आपण जे इथे 3 खंड पाहता आहात या 3 खंडांमधल्या निवडक 15 कविता आम्ही इथे घेतल्या आहेत आणि साधारणतः तास ते सव्वा तास मी माझ्या परीनं ती कविता समजून घेण्याचा प्रयत्न करीन आणि ती कविता तुमच्या समोर सीएल कुलकर्णी प्रस्तुत करतील. सीएल कुलकर्णी प्रस्तुत करतील असं म्हणण्याचं कारण असं की ते कायम बोलताना असं म्हणतात की आज जेव्हा मी त्या कविता वाचतो त्यावेळी त्या मी सीएल कुलकर्णी म्हणून वाचतो, कारण त्या सीएल कुलकर्णींनी लिहिलेल्या नाहीत, त्या कवी अज्ञात यांनी लिहिलेल्या कविता आहेत. आता तुम्ही म्हणाल की हा शब्द छल आहे का, तर नाही. याचं कारण असं की कविता येते कुठून, गाणं येतं कुठून, चित्र येतं कुठून, शिल्प साकारतं कसं, हे जे सगळे कलेबाबतचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन आपण ज्यावेळी त्या कलेपर्यंत जातो, म्हणजे गायक मैफलीला बसला की त्याला शिकवलेला राग हा त्याच्या समोर असतोच, पण तरी सुद्धा तो तिथं गायला बसला की त्याला जे सुचतं ते सुचणं ही ती मैफल श्रेष्ठ आणि सुंदर करत जातं. चित्रकाराचं पण कदाचित असंच असू शकेल. त्याच्या मनामध्ये काही एक विषय उमलतो आणि तो कॅनव्हासवर उतरवावा यासाठी रंगरेषांच्या सहाय्यानं तो ज्यावेळी त्या कॅनव्हासकडे जातो त्यावेळी त्या क्षणाला त्याच्या मनाला जे वाटतं, जे सुचतं ते सुचणं आणि त्याच्या आधी मनात त्यानं काही ठरवलेलं हे दोन्ही मिळून काहीतरी नवं निर्माण होत असतं. जे आधी ठरवलेलं असतं तेच उतरतं असं घडत नाही आणि म्हणून ते चित्र अधिकाधिक सुंदरतेकडे जातं. कवितेचा अभ्यास करताना किंवा कविता समजून घेताना मला हे कायम असंच वाटत आलं की एखादा विषय, समजा झाड हा विषय मनामध्ये आला आणि त्या झाडाच्या भोवती मी कवी म्हणून शब्दांच्या सहाय्यानं फिरायला लागलो आणि मग ते माझं फिरणं जे आहे त्या झाडाच्या भोवती ते त्या कवितेच्या माध्यमातून जर उतरत गेलं तर ती कविता झाड हा विषय घेऊनच येईल असं होत नाही. ते झाड मला दिसलेलं असतं, ते झाड समोर ज्याला आपण झाड म्हणतो रूढार्थानं तसंही असतं, पण ते ज्यावेळी तिसरा कोणीतरी वाचतो त्यावेळी ते झाड तसं नसतंच, ते आणखीच काहीतरी वेगळं त्याला दिसतं. असं घडतं म्हणून ती कला श्रेष्ठत्वाच्या दिशेनं जाते का माहिती नाही, कारण हे सगळे प्रश्न प्रत्येक पिढीमध्ये जो जो कलावंत निर्माण होतो त्याला पडतात. तो त्याच्या पद्धतीनं ते सोडवण्याचा प्रयत्न करतो, त्याचा उलगडा एका सीमेपर्यंतच त्याला होतो आणि अनेकांपैकी एखादा, लाखांपैकी एखादा असा असतो की ज्याला ते पलीकडचं ज्याला म्हणतात ते दिसतं. रवींद्रनाथांची फार सुंदर एक ओळ आहे. ते असं म्हणतात की दाडियो आछो तुम्ही आमार गाणे रोपारे. मला माहितीये तू पलीकडे उभा आहेस अज्ञात, मला माहितीये तू पलीकडे उभा आहेस आणि मधून ही एक नदी वाहते आहे. ही नदी पोहून मला तुझ्याकडे यायचं आहे आणि ते पलीकडे येणं आणि ही नदी पोहून जाणं म्हणजे माझं कविता लिहिणं आहे.
तर हे असं कविता लिहिणं म्हणजे काय असतं, असा ज्यावेळी रवींद्रनाथांचं वाचताना आत्ता आपण विचार करतो त्यावेळी आपल्या परीनं ते आपल्याला समजतं. रवींद्रनाथांना जे म्हणायचं असतं ते फारच वेगळं असतं काहीतरी. असं सगळं मनाशी घेऊन, असं सगळं हाताशी घेऊन, त्वचेला झुगारून मेंदूत येतो मनी दाटलेला सुखाचा दुवा, जसे भग्न झाल्या जुन्या देऊळाला निघाले कुणी घेऊन या दिवा. असा दिवा घेऊन जाणारा कुणीतरी अज्ञात असतो आणि म्हणून ती जी गावाबाहेरची भग्न शिवालय असतात ती उजळत असतात. नाहीतर मग गावात जे संगमरवरी चकचकीत सुंदर डोळ्यांना आल्हाद देणारी मंदिरं असतात तिथं पगारी पुजारी नेमलेले असतात. ते सगळं घडत असतं. पण जो दिवा घेऊन तिथं जातो, ज्याला नाव नाही, ज्याला ओळख नाही, पण जो दिवा घेऊन जाण्याचं आणि लावण्याचं काम करतो, तोच हळूहळू 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 श्रेष्ठत्वाच्या दिशेनं जात राहतो. कवीचंही असंच असतं असं मला वाटतं, की तो ज्यावेळी दिवा घेऊन बसतो त्याच्या प्रकाशात काही त्याला शब्द सुचायला लागतात आणि काकूंसारख्या रसिक जर समोर असतील तर मग आणखी वेगळं काहीतरी सुचायला लागतं. तिकडे उठलेली हास्याची लकेर मला इथून जाणवते आहे. त्यामुळे हे सगळं ज्यावेळी घडत असतं त्यावेळी जो अज्ञाताचा प्रवास असतो, तो अज्ञाताचा जो प्रवास आहे, त्या प्रवास पाहताना, तो प्रवास समजून घेताना मला प्रश्न पडतो, शब्दच का? शब्दच का? शब्दच का? नाही माहिती विचार हे. शब्दच का? नाही माहिती विचार ही, येती पटलावर कुठून असे, हा प्रवास अज्ञाताचा. शब्दच का? नाही माहिती विचार ही, येती पटलावर कुठून असे, हा प्रवास अज्ञाताचा. मी वाट सरू, मी वाट सरू, खेळणे कुणाचे जाणत नाही. मी कुणाच्या हातचं खेळणं आहे मला माहित नाही. मी वाट सरू, खेळणे कुणाचे जाणत नाही. रेखतो रेष येणारी, रेखतो रेष येणारी, आकार शोधतो अर्थ तोच त्याचा. घालतो हात काळजास कधी, घालतो हात काळजास कधी, आकाश पिंजतो. घालतो हात काळजास कधी, आकाश पिंजतो. नकळत कशास सारे, हृदयात कुणाची वाट पाहतो एकेरी. एकतर्फी आहे. हृदयात कुणाची वाट पाहतो एकेरी, वाटेत थांबतो विसरूनी भान बिचारे. आता तुम्हीच शोधावे त्यातील, आता तुम्हीच शोधावे त्यातील तुमच्या परसातील वारे. आता तुम्हीच शोधावे त्यातील तुमच्या परसातील वारे. हे उधाणलेले जिरून उरलेले वादळ, अवशेष उराचे गडगडणारे मेघ बरसणारे. अशी ही कविता आहे, अशा विचार आहे, असे शब्द आहेत. आकाश हे शब्दाचं तत्व कोणतं असं म्हटलं जातं, असा शोध घेतला जातो. तेव्हा आकाश, आकाशाचं तत्व शब्द आहे असं म्हटलं जातं. आणि त्यावेळी तुम्ही हे जे म्हणता की आकाश पिंजतो, नकळत कशास सारे, हृदयात कुणाची वाट पाहतो एकेरी. हा जो एकटेपणाचा हा जो प्रवास आहे, कवी असणं किंवा कलावंत असणं, हा मला असं वाटतं एकटेपणाचा प्रवास आहे. दोन प्रवास आपल्याकडे कायम सांगितले जातात, एक लोकांताच्या अंगानं जाणारा आणि एक एकांताच्या अंगानं जाणारा. दोघांचीही जी ठिकाणं आहेत पोहोचण्याची ती एकच आहेत, पण शेवटी एकांताच्या वाटेनं जो जातो तो वेगळा प्रवासी ठरतो आणि जो लोकांताच्या वाटेनं जातो तो वेगळा प्रवासी ठरतो. हे थोडंसं गणित घेऊन आपण ज्यावेळी संत साहित्याकडे जातो त्यावेळी आपल्या असं लक्षात येईल की सगळेच संत, मग ते ज्ञानदेवांपासून आमच्या अलीकडे अगदी गाडगे बाबा तुकडोजी महाराजांपर्यंत किंवा इतर प्रदेशातले जे संत आहेत,
म्हणजे लल्लेश्वरी असेल, मीराबाई असेल, या सगळ्या संतांच्या प्रवासाकडे ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी तिथे अज्ञाताचा रस्ता दिसतोच. आणि सीएल किंवा अज्ञात या कवितेमध्ये जसं म्हणतात की ती एकेरी वाट असते, ती एकेरी वाट या लोकांच्या कवितांमध्ये सुद्धा आपल्याला दिसतेच. पण एका बाजूला त्यांचं एकांतिक असणं आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं लोकांतिक असणं, या दोन्हींचा समन्वय ज्या कवितेत दिसतो ती आपल्याकडे संत साहित्यातली कविता म्हटली जाते. म्हणजे कसं तर म्हणे तुकाराम बुवांना ज्यावेळी बायकोपासून फार त्रास होत असे की ती बिचारी बिचारी कडकड 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 करायची तुकाराम बुवांच्या डोक्याशी. ती बिचारी यासाठी मी म्हणालो की तिला मुलं मोठी करायची असायची आणि या बाबाला आपल्या कविता लिहायच्या असायच्या. रुक्माबाईंनी तर त्यांचं वर्णन करताना असं म्हटलंय, कोण म्हणे तो तुकोबा वाणी याने लिहिली 4-2 गाणी. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी रुक्माबाईंनी म्हणजे विठ्ठलाच्या रुक्मिणीनं त्यांना क्वालिटी काय हा 4-2 गाणी लिहितो आणि या 4-2 गाण्यांसाठी माझ्या नवऱ्यानं म्हणे याला विमान धाडलं. तर असा हा जो तुकाराम बुवा आहे तो एका बाजूला लोकांताच्या अंगानं पुढे जातो जातो जातो, आपल्या भोवतालचं सगळं वातावरण भारून टाकतो आणि त्यांना एका दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पण दुसऱ्या बाजूला त्याची जी भूक आहे ती भूक मात्र एकांताची आहे की ती भूक भागवण्यासाठी तो तुकाराम बुवा भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसतो. मला ही कविता ऐकताना कायम हे सगळे संदर्भ आठवतात. कवीच्या मनात ते त्यावेळी असतील की नाही माहिती नाही, त्यांना ते म्हणायचंय की नाही हेही मला माहिती नाही आणि त्यांना काय म्हणायचंय याच्याशी मला काही घेणं नाही. मी ज्यावेळी कविता वाचतो त्यावेळी मला जे दिसतं की लोकांत आणि एकांत भक्तीचे आपल्याकडे जे 2 प्रकार सांगितले जातात त्यातला अतिशय सुंदर किंवा मी नाहीये त्या लोकांताच्या दिशेनं जाणारा, माझी वाट ही एकेरी आहे आणि ती एक स्वतःची रेषा ओढत 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 कवी अज्ञात ज्यावेळी पुढे जातात त्यावेळी त्यांना दिसते ती स्वप्नांची गादी. ही स्वप्नांची गादी कवीला दिसत असते का तर दिसत असते. किंबहुना कवीलाच नाही प्रत्येक कलावंताला ती दिसत असते. ज्याच्याकडे सृजनाची शक्ती आहे त्या प्रत्येकाला ती गादी दिसत असते. पण अज्ञात ही स्वप्नांची गादी ज्या पद्धतीनं तुमच्या माझ्या समोर रेखाटतात ती त्यांच्याकडून ऐकताना जास्त आनंद आहे.